रामकृष्ण हरमौली. माझं नाव दत्त देशमाने, राहणार सावरगाव, तालुका जिल्हा लातूर. तर मी आज गादवड या गावामध्ये पॉईंट निघता आमचे दोस्त आहेत आप्पासाहेब काळे आनेगावचे. त्यांना बी पाणी नव्हतं प्यायला. त्यांचे बी एक 17-18 बोर झाले आणि ह्यांना चांगलं पाणी लागलं. थोडंसं कमी जातं पुन्हा. आता आबाळ आल्यामुळं आणि पांढरंगाने चांगलं दिलं पाणी, मग चांगलं सोडते. ह्यांच्या मार्फत तिथं सासरवाडीत आलो. बाबाबाई त्यांचे आमचे जुळजाव त्यांचे सासरे आप्पासाहेब आहेत, त्यांचे सासरे त्यांची मिळून येते. तर बाबा ह्यांना तर पाणीच नव्हतं, म्हणजे होतं पाणी म्हणजे थोडं ऊस वाळत होता. पण एक असा योग असतं की माणूस कुण्या ना कुण्या कारणानिमित्त माणसाची गाठ पडते. तर माऊलीदादांना तुळजाभवानी येडेश्वर स्वामी समर्थानं बाळूमानानं असं केलं की त्यांच्यामार्फत इकडे आलो फिरत त्यांच्या शेतामध्ये आलो. चांगलं गंगेच्या पाण्यासारखं पाणी लागलं आणि लय काय नाही, धन दौलत पैसा सोनं नाणं सगळे भेटते, पण त्याला श्रीमंत म्हणायचं नाही. पण शेतकऱ्यापाशी जर पाणी असेल खळखळीत गंगेच्या पाण्यासारखं पाणी, तर खरंच ही सगळं श्रेष्ठ धन हीच आपल्या माऊलीदादांनी दिले. आणि असंच कायमस्वरूपी चालावं, असं त्यांच्या तोंडावर माऊलीदादांना हास्य राहू द्यावं हीच विनंती करतो. रामकृष्ण हरमौली. तर शेतकरी बी आपल्या मनोगत मोकळ्या मोर्च्या पडत्या बाबतीत करतो. विश्वास आबासाहेब करत गादवड तालुका जिल्हा लातूर. माझ्या रानात पहिले 6 पॉईंट आहेत. माझं क्षेत्र इथं 4 एकर आहे. मला सिजनचं पाणी होतं सगळ्या बोरला. तर माझी असं एकच होती की मला इथून फुलं पाणी राहावं. बरेच प्रयत्न केले पण मला माझे देश सापडलं नाही. मग आमचे दादी यांनी देशमाने साहेबांच्या यांच्यावर पॉईंट घेतला. त्यांची ओळख आपल्याला करून दिली. नातं कुठून कुठलं असतं तर ते माहीत नसते. ते आमचे पाहुणेच निघाले जवळ. संपर्क साधला देशमाने साहेबांनी. येतो म्हणले 2 दिवसात. आले तिथं आणि आल्याच्यानंतर आपण त्यांना आपलं क्षेत्र दाखवलं आहे. क्षेत्र दाखवल्याच्यानंतर मी आपलं सगळं क्षेत्र फिरून बघितलं. त्यांना आपली सगळी माहिती आता आपलं एवढे बोर आहे, आपल्याला या आता परत पाणी आहे, फुलं काय पाणी आपलं जीवन पाणी लागत आहे. आपल्या इथं लागत आपलं सांगा म्हणजे आता काय एवढे आपली नाराज नाही. प्रयत्न करून म्हणले माऊलीचा आशीर्वाद आहे, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे म्हणले. चालते म्हणले आणि माऊलीचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या आशीर्वादाने एक साहेबांनी पॉईंट बघितला. 2 पॉईंट बघितले तर 2 पॉईंट त्यांनी फिक्स केला. मग चालते त्या म्हणजे आम्हाला पॉईंट आम्ही घेतला इथं. तेव्हा माऊलीच्या आशीर्वादानं 240 फुटाला चांगलं पाणी लागलं. त्याची आमची अपेक्षा होती की आत काही पाणी लागलं तर खाली जावं. तर आम्ही ह्याचं 500 फूट घेतला आहे बोर. 80 फुटाला थोडं पाणी लागलं बंद केलं. तर पाणी जे लागलेलं आहे 30 कंडिशनमध्ये आज चालू आहे पाणी. आज बोर घेऊन 1 महिना झालं. जे पाण्याची कंडिशन आहे ठीक आहे. आमचा ऊस पूर्ण वाळ्याला होता ऊस पिकांमध्ये. आज या दिवसाची कंडिशन अशी आहे, पाऊस नाही तरी काही नाही. कधी बोरची लेवल हीच आहे, कधी बोरची लेवल हीच आहे. त्यात कमी नाही ना जास्त नाही, हाय ती हाय. माऊलीच्या आशीर्वादाने आम्हाला चांगलं पाणी लागलेलं आहे. एक साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो.